पृथ्वीवर अतिशय असंतोष हाहाकार उडाला होता. देवांना रावणासारख्या राक्षसांनी बंदीखान्यामध्ये टाकलं होतं. देव धर्म रीती रिवाज सगळं काही नष्ट होण्याचं सांगत होतं. चांगुलपणा पूर्ण कामातून गेला होता आणि सगळीकडे अनाचार अत्याचार असं झाला होता. आणि जेव्हा असं होतं तेव्हा पृथ्वीला हे सहन होत नाही. पृथ्वी मातेला हे सहन होत नाही. तिने बघितलं की सगळीकडे भ्रष्टाचार अत्याचार आणि वाईट परिस्थिती आहे. सज्जनांना अगदी लपून राहावं लागतं. दुर्जनांचा उदो आपण पाहतो असं होत असेल तर काय करायला पाहिजे. पृथ्वी अतिशय दुःखी झाली आणि ब्रह्मदेवाकडे बोलून घेऊन गेली. आणि जशी ब्रह्मदेवाकडे गेली तशी ब्रह्मदेव सभेचं कामकाज करत होते. तू उभे राहिले म्हणाले अगं माते तू स्वतः आली अगं मला बोलायचं नव्हतं. पृथ्वी माता म्हणाली हे पुत्रा तुम्हाला हे पृथ्वीवरचा हा जो सगळ्या काही अनाचार झाला हा दिसत नाही का तुम्हाला. कसे स्वस्त बसलेले आहात तुम्ही. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले हे बघ माते माझं नातं काय आहे उत्पत्तीचं. मात्र पालन पोषण आणि सगळ्या जगाची जबाबदारी कोणाकडे आहे भगवान श्री विष्णूकडे. मला सांगून उपयोग नाही. आपण सगळे जरा त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना पृथ्वीवर काय परिस्थिती आहे रावणाने राक्षसांनी किती अत्याचार केले आहेत हे आपण त्यांना सांगू. आणि मग सगळे निघाले भोसले धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो. सगळे जण गेले आणि भगवान श्री विष्णूची प्रार्थना करू लागले. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं अतिशय अंतःकरणपूर्वक प्रार्थना करणं सुरू आहे आणि भगवंताला मनापासून आळवायला सुरुवात केली. धावर मापते धावर मापते धावर मापते धावर मापते धावर धावर मापते ज्ञान माझा देवांना बंदीखान्यात टाकतो. प्रभो तुम्ही कुठे आहात. तुम्हाला निद्रा तर लागली नाही ना जागे व्हा असं म्हटलं. आणि सगळ्यांची हात देऊन झाली प्रार्थना भगवान श्री विष्णूने ऐकली आणि अगदी शेषासहित क्षीरसागरात वर आले आणि म्हणू लागले मा भैष्ण मा भैष्ण. भक्तांनो तुम्ही एवढे हरून का गेला आहात एवढे घाबरला का आहात. तेव्हा पृथ्वी माता म्हणाली देवाने देवा अहो तुमचा सगळा अंधाधुंद कारभार चालू असतो. तुम्ही स्वस्त कसे आहात. आणि झालेला सगळा पृथ्वीवर झालेला सगळा वृत्तांत श्री विष्णूंना प्रकट केला. तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणाले रावणाचा वध हा नर आणि मानव यांच्याच हाताने होणार आहे. तेव्हा तुम्ही सगळेजण वानर व्हा पृथ्वीवर जा. आणि शेष शंखचक्र हे माझे बंधू होते आणि अयोध्या नगरीला राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी मी जन्म घेईन. कारण का तर ते आदिती आणि कश्यप ऋषी यांची जी तपश्चर्या यांनी जी खूप तपश्चर्या केली आहे
त्यांना मिळालेला हा जो वर आहे आणि त्यांना दिलेला जो शब्द आहे तो पूर्ण करायचा आहे. म्हणून तुम्ही सगळे पृथ्वीवर जा आणि मी पण लवकरच येतो. देव सगळे शांत झाले आणि आता लवकरच भगवंत जन्म घेणार आहे अयोध्येमध्ये, म्हणून सगळे जण तयारीला लागले. आता अयोध्या नगरी ज्यांनी बघितली असेल तरच पुण्यवाणी, मी पण बघितली आहे. पण आता रामलला आल्यानंतरची अयोध्या हे वेगळीच आहे. तेव्हा जाऊया